सांगताना आनंद वाटतो। आज आमच्या लाडक्या बहिणी या ठिकाणी आहेत। आपल्याला कल्पना आहे की ज्यावेळी आपल्या महायुतीला 232 जागा मिळाल्या त्यावेळी काही लोक म्हणायला लागले की आता यांना एवढ्या जागा मिळाल्या की आता यांना कोणाची आवश्यकता नाही, आता हे पहिलं काम करतील लाडकी बहीण योजना बंद करतील। पण आता 1 वर्षापेक्षा जास्त काळ झाला लाडकी बहीण योजना सुरूच आहे। आणि लाडक्या बहिणींनो, जोपर्यंत तुमचा देवाभाऊ मुख्यमंत्री आहे लाडकी बहीण योजना सुरूच राहील, ती बंद होणार नाही। पण आमच्या लाडक्या बहिणींना आता केवळ लाडकी बहीण ठेवायचं नाही आहे। या ठिकाणी खऱ्या अर्थानं महानगरपालिकेमध्ये आपली सत्ता येणार आहे। आता आपल्या मोदीजींनी सांगितलंय आपल्या बहिणींना आपल्याला लखपती दीदी बनवायचं आहे। महाराष्ट्रामध्ये